नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओचं जे थंबनेल बघितलं तर तुम्हाला कळलंच असेल की आज बॅनर कुठल्या विषयावर होणार आहे. तर बघू शकता तुम्ही ही पत्रिका सत्यनारायण महापूजाच्या इन्व्हिटेशनची पत्रिका जी आहे ती बघू शकता तुम्ही कशी झकास झालेली आहे आणि एकदम क्लिअर अशी ही पत्रिका आपण मोबाईलमध्येच बनवलेली आहे. तर मित्रांनो, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि PNGs मी तुम्हाला या सर्व काही म्हणजे हाय क्वालिटीमध्येच पुरवलेले आहेत. बघू शकता तुम्ही हे असं आपलं मटेरियल आहे. तर मित्रांनो, ह्या आपण एका व्हिडिओमध्येच PLPची एडिटिंग आणि PNGची एडिटिंग असे दोन्ही विषय आपण या एका व्हिडिओमध्येच कव्हर केलेले आहेत. तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही झूम केल्यावर सुद्धा डिझाईन आपली फाटत नाही आहे. तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला दिलेलंच आहे आणि त्याचा पासवर्ड मी व्हिडिओमध्येच एकच पासवर्ड आहे, तो सुद्धा मी तुम्हाला बोलून सांगितलेला आहे. तर कृपा करून कोणीही पासवर्डसाठी मेसेज करू नका, तो व्हिडिओमध्येच आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला की तो तुम्हाला नक्की सापडेल. तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण हे ओपन करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला जी PLP दिलेली आहे ती तुम्ही पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि ती सिम्पली इथं ॲड करून घ्यायची आहेत मित्रांनो. तर यातला प्रत्येक टेक्स्ट आणि टेक्स्ट हा एडिटेबल आहे. तुम्हाला यात कुठलेही म्हणजे काही करायची गरज नाही. सर्व टेक्स्ट हे एडिटेबल आहेत. बघू शकता तुम्ही श्री गणेशाय नमः हे जे टेक्स्ट आहे त्याचा तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता, कलर चेंज करू शकतात आणि साईज किंवा जर तुम्ही दुसरी डिझाईन बनवायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये सुद्धा हे ॲड होऊन जाईल ॲड, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही ॲड करायला. तर कलर मित्रांनो, कलर बॅकग्राऊंड हे सगळं तुम्ही इथं चेंज करू शकता. तर बघू शकता तुम्ही हे जे टेक्स्ट आहे याचा तुम्ही कलर चेंज करू शकतात, फॉन्ट चेंज करू शकतात आणि या फॉन्टचं जे इन्फिनिटी फॉन्ट्स आहे याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. बघा मित्रांनो, हा टेक्स्ट आपण एडिट करून घेणार आहोत. तिथं आहे आपल्या म्हणजे आपल्याला जसं पाहिजे असेल तसे आपण हे इथं एडिट करू शकतो. याचा टायमिंग, डेट, इवन कलर. बघा मी इथं तुम्हाला एक चेंज करून दाखवतो आहे, टायमिंग आणि डेटसुद्धा. प्रत्येक गोष्ट ही एडिटेबल आहे मित्रांनो आणि हे बनवायला मित्रांनो खूप वेळ लागतो. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा मित्रांनो. आणि काही आपले सजेशन्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता. पण पासवर्डसाठी मित्रांनो प्लीज कोणीही कमेंट करू नका, फक्त पासवर्डसाठी. तर बघू शकता मित्रांनो, हे सगळं जे टेक्स्ट आहे याला आपण एडिट करू शकतो, फॉन्ट चेंज करू शकतो, याचा कलर चेंज करू शकतो, इवन या बॅकग्राऊंडसुद्धा चेंज करू शकतो. तर अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो कोणीही तयार करेल अशा पद्धतीने आपण ही पत्रिका इन्व्हिटेशन कार्ड जे आहे ते तयार केलेलं आहे. कोणीही आपल्या मोबाईलमध्ये सहजरित्या हे एडिट करू शकता. तर बघू शकता मित्रांनो, हा इथं आपण टाईम चेंज केलेला आहे. त्याच पद्धतीने जो दुसरा टेक्स्ट आहे आपला तो सुद्धा आपण इथं एडिट करणार आहोत. यामध्ये जो ॲड्रेस आहे आपला तो सुद्धा आपण इथं चेंज करू शकतो. आपल्या हिशोबाने आपण तो चेंज करायचा आहे. मित्रांनो, हे जे टेक्स्ट आहे हे जर तुम्हाला कुठली ऑर्डर मिळाली किंवा पत्रिका बनवायची ऑर्डर मिळाली तर हे टेक्स्ट तुम्ही नोटपॅडमध्ये नोट करून ठेवायचा म्हणजे प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं काम सोपं जाईल.
आणि झटक्यात ही डिझाईन तयार होऊन जाईल. तर पुढे निमंत्रकचा जो टेक्स्ट आहे मित्रांनो, तो सुद्धा आपण इथं चेंज करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कसे टेक्स्ट चेंज होतात आणि कसे टेक्स्ट चेंज करायचे असतात. तर मित्रांनो, याला जर तुम्हाला फॉन्ट आवडेल तो तुम्ही याला देऊ शकता. सिंपल गुगल फॉन्ट्स आपण वापरलेले आहेत. पॉपिन्स, टेको किंवा खांड असे कुठल्याही पद्धतीचे फॉन्ट्स आपण इथं वापरू शकतो. आणि पिक्सल लॅबमधला फॉन्ट जर वापरायचा झाला तर आराधना, असे वेगवेगळे फॉन्ट्स जे इनबिल्ट असतात ते सुद्धा याच्यावर वर्क करतात मराठी टेक्स्टला. तर त्यापैकी एक तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. मलाही वाटतं की प्रत्येकाला बॅनर एडिटिंग असो किंवा पत्रिका डिझाईन असो ही आपल्या मोबाईलमध्ये सहज जमली पाहिजे, असा आपला उद्देश असतो. त्या हिशोबानेच आपण इथं व्हिडिओज टाकत असतो. तर मित्रांनो, या सिरीजचीच मी आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, तीसुद्धा तुम्ही चेकआउट करा. तिथं विविध प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड्स किंवा ओपनिंग सेरेमनीचे कार्ड्स, नामकरण सोहळा, सत्यनारायण महापूजा, गृहप्रवेश अशा इत्यादी अनेक सणांचे आपण इथं लग्नपत्रिकासुद्धा, तर अनेक सणांचे किंवा याचे इव्हेंट्सचे आपण हे इन्व्हिटेशन कार्ड्स डिझाईन करायचं आता घेतलेलं आहे असतात. तर त्याची सिरीज तुम्ही सुद्धा चेक करू शकता. तर मित्रांनो, फायनली टेक्स्ट एडिट झाल्यानंतर इथं आपण सेव्ह करून घेतलेलं आहे. आणि आता मित्रांनो, PNG एडिटिंग कशी करायची याचं सुद्धा आपण यामध्ये टॉपिक कव्हर केलेला आहे. तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे आपण ओपन करून घेतलेलं आहे. त्याची जी रिलेटिव्ह साईज आहे ती मिळवण्यासाठी आपण 3 डॉटवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधून, ओपन गॅलरीमधून जे बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे PNGमध्ये, डायरेक्टली ते सुद्धा सिलेक्ट केलं तरी तुमचा साईजचा प्रश्न मिटतो. साईज काय ठेवायची या विषयाच्या भानगडीत न पडता डायरेक्टली बॅकग्राऊंड हे आपण सेट करून घेतलेलं आहे इथं. आणि मग असे एक लेअर ॲड करून आपण ही पत्रिका पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, फॉन्ट संबंधित सुद्धा बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलला टाकलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चेकआउट करा. त्याचीसुद्धा प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्टसुद्धा तुम्ही एक वेळा चेकआउट करा. त्यामध्ये तुमच्या आवडीचे फॉन्ट्स तुम्हाला नक्की मिळतील. आणि सहज डाउनलोड होणाऱ्या अशा गुगल ड्राईव्हच्या लिंकद्वारे आपण हे मटेरियल पुरवत असतो. तर त्यामुळे तुम्हाला ते सोपं जातं डाउनलोड करायला आणि एक्सट्रॅक्ट करायला. पासवर्डसुद्धा आपण एकदम सोपे याच्यात देतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा पासवर्ड हा लिहून देण्यापेक्षा मी तुम्हाला तोंडीच सांगणार आहे मित्रांनो इथे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, तो पुढे मी सांगितलेलाच आहे. आणि एकाच स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो मी यावेळेस. त्यामुळे एक्सट्रॅक्ट करायला आणि तुम्हाला पासवर्ड शोधायला किंवा टाकायला हे सोपं जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओचा पासवर्ड आहे 1072. मित्रांनो, पासवर्ड पुन्हा एकदा लक्षात घ्या, 1072.
4च डिजिटचा पासवर्ड आहे मित्रांनो आणि एकाच स्टेपमध्ये तुम्हाला तो टाकायचा आहे आणि हे दोघी मटेरियल PNG आणि PLP हे दोन्ही त्या एकाच पासवर्डने एक्स्ट्रॅक्ट होतील. बघू शकता मित्रांनो आपण एक एक PNG ॲड करत हे बॅनर कंप्लीट करत आहोत. मित्रांनो एवढ्या प्रयत्नांसाठी एक लाईक तर बनतोच मित्रांनो. एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून भविष्यात येणारे माझे प्रत्येक व्हिडिओचं अपडेट्स हे तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्यामुळे त्या घंटीला सुद्धा तुम्ही ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. आणि मित्रांनो काही सजेशन्स असल्यात तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकतात जेणेकरून मला सुद्धा आयडिया येते की तुम्हाला काय पाहिजे आहे किंवा काय बघायचं आहे आणि काय करायचं आहे याची आयडिया मला येते. हे दिसायला जरी किचकट असलं तरी बनवायला अतिशय सोपं असतं. जर व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुम्हाला प्रत्येक पॉईंट हा लक्षात येईल की हा कसा सोपा आहे आणि किती सोप्या पद्धतीने आपण हा इथं तयार करू शकतो. मित्रांनो ॲप्लिकेशन हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतात, फॉन्ट्स असतात, गुगल आहे, गुगलवर प्रत्येक मटेरियल हे भेटू शकतं. फक्त गरज आहे ती एका क्रिएटिव्ह नजरेची आणि तुमची क्रिएटिव्हिटी किती आहे हे दाखवण्याची. कुठले फॉन्ट्स कुठले हे कसे वापरायचे, कुठले डिझाईन कुठे कशी छान दिसेल याचाच फक्त विचार करायचा असतो या बॅनर एडिटिंगमध्ये. तर मला वाटतं तुम्हाला हे कळत असेल मी काय सांगतोय ते. आणि प्रत्येक सणावर बॅनर आहे आपण आणत असतो मित्रांनो. सणाचे असोत, इव्हेंट्स असोत, जयंती असो, पुण्यतिथी असो, तर या विषयांवर आपण बॅनर हे नेहमी टाकत असतो. त्यासोबतच मित्रांनो हे इन्व्हिटेशन कार्ड, लग्नपत्रिका, बर्थडे बॅनर एडिटिंग किंवा जाहिरात जी असते ती दुकानाची जी जाहिरात असते ती, त्याचे बॅनर्स, ओपनिंग सेरेमनी किंवा काही ऑफर्सचे जे वॉश काय म्हणतात त्याला ते हे असतात पॅम्पलेट्स, ते सुद्धा आपण डिझाईन करत असतो. आणि अतिशय सोप्या पद्धतीने आणि सोपे फॉन्ट्स वापरून जेणेकरून प्रत्येकाला ते करता यावं. मित्रांनो हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही प्लेलिस्ट नक्की चेक करा. त्यात भरपूर असं काही मिळेल तुम्हाला शिकायलासुद्धा आणि करायलासुद्धा. तर फायनली मित्रांनो सर्व PNG ॲड झाल्यानंतर इथं अल्ट्रा क्वालिटीमध्ये आपण हे बॅनर सेव्ह करून घेणार आहोत. आणि बॅनर सेव्ह झाल्यानंतर त्याची क्वालिटी इन्हान्स करायसाठी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲप्लिकेशनचा वापर करत असतो. तर त्यामध्ये आपण हे बॅनर घेऊन जाऊन तिथं त्याची क्वालिटी इन्हान्स करून घेतो. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.